एम गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवूया पाण्यासाठी बनवले जाणारे घुगऱ्या। बघूया कसे भिजले आपले। या वाटीने अर्धी वाटी मी पांढरे चणे 2 वेळा स्वच्छ धुवून पाणी टाकून 4 तास भिजत ठेवले आहे। आपले हरभरे छान भिजले आहेत, एवढे मोठे मोठे झाले आहेत भिजून। आपले हरभरे असेच भिजायला पाहिजे। प्रेशर कुकर मध्ये टाकूया। पांढरे वाटाणे अर्धी वाटी घेतले आहे, 2 वेळा स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवले 4 तास। हे पण प्रेशर कुकर मध्ये टाकूया। बडी ज्वारी पण अर्धी वाटी घेतली आहे, 2 वेळा स्वच्छ धुवून पाण्यामध्ये 4 तास भिजत ठेवले आहे। याच्यातलं पाणी काढून टाकूया। ज्वारी प्रेशर कुकर मध्ये टाकूया। शेंगदाणे या वाटीने अर्धी वाटी घेतली आहे, याला पण 2 वेळा स्वच्छ धुवून 4 तास भिजत ठेवले आहे पाण्यामध्ये। शेंगदाण्याला पण प्रेशर कुकर मध्ये टाकूया। मिक्स घुगऱ्या केल्याने एकदम छान लागतो, छान दिसतो। गहू पण अर्धी वाटी घेतले आहे, त्याला पण 2 वेळा स्वच्छ धुवून पाण्यामध्ये 4 तास भिजत ठेवले आहे। याच्यातलं पाणी काढून टाकूया। गहू प्रेशर कुकर मध्ये टाकूया। गावचे लाल हरभरे या वाटीने अर्धी वाटी घेतली आहे, त्याला पण 2 वेळा स्वच्छ धुवून 4 तास पाण्यामध्ये भिजत ठेवले आहे। याच्यातलं पाणी काढून टाकूया। हे पण प्रेशर कुकर मध्ये टाकूया। त्याला व्यवस्थित मिक्स करूया। मिक्स करून झाला आहे। घुगऱ्या शिजायसाठी 1 गिलास पाणी टाकूया। 1 चमच मीठ टाकूया। व्यवस्थित चमचनं मिक्स करूया। मिक्स करून झाला आहे। प्रेशर कुकरला ढक्कन लावूया। गॅस पेटवूया। सर्व साहित्याला आपण उकळून घेऊया। 4 शिट्ट्या करून घेऊया। आपले प्रेशर कुकरचे 4 शिट्ट्या झाले आहे। आपण गॅस बंद करूया। प्रेशर कुकरचं 2 मिनिटं हवा जाऊ देऊया। प्रेशर कुकरचं हवा गेल्याचे ढक्कन काढायचं नसते। 2 मिनिटं झाले आहे। आपल्या प्रेशर कुकरचं हवा गेली का बघूया। आपल्या प्रेशर कुकरचं हवा गेली आहे। प्रेशर कुकरचं ढक्कन काढूया। आपले पाण्यासाठी घुगऱ्या शिजून घेतलेले शिजले का बघूया। हे बघा एकदम नरम नरम शिजले आहेत। हरभरे पण शिजले आहेत, वाटाणे पण शिजले आहेत। हे बघा सर्व घुगऱ्या आपले छान शिजले आहेत। फिरवूया। या पद्धतीनं पाण्यासाठी घुगऱ्या बनवून पहा, खाऊन पहा। पाण्यासाठी बनलेले घुगऱ्या कसे झाले बघूया, खाऊन बघूया। मीठ घातल्यामुळे आपले घुगऱ्या एकदम चविष्ट बनले आहेत। या पद्धतीनं पाण्यासाठी घुगऱ्या बनवून पहा, खाऊन पहा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।